हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण खूप टेस्टी आणि मजेदार अशी दुधीची भाजी करणार आहोत। चण्याची डाळ टाकून आपण दुधीची भाजी करणार आहोत। खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे, झटपट होणारी रेसिपी आहे। कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी एक दुधी घेतलेला आहे। इथे बघा मस्त फ्रेश असा दुधी घेऊन आलेली आहे। त्याचबरोबर एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ नाही मी 2 तास आधी भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले। तुम्ही बघू शकता किती मस्त भिजलेली आहे। आधी भिजत ठेवली तर शिजायला वेळ लागत नाहीये, पटकन शिजून जाते। आता इथे आपण दुधी कट करून घेऊया। त्याचे देठ काढून 2 भागांमध्ये कट करून घेऊयात आणि मग आपल्याला ते सोलून घ्यायचे। त्या सोलणीच्या साहाय्याने आपण साल काढून सोलून घेऊयात। दुधी आपण सर्व सोलून घ्यायचे आहेत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। इथे बघू शकता आपण सर्व दुधी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला हे कट करायचं आहे। छोटे छोटे पीसेसमध्ये आपल्याला कट करायचे। आपण बटाट्याच्या फोडी कशा करतो ना असे करायचे आहेत। इथे दुधीचे 2 भाग करून घेतलेले आणि एका भागाचे पुन्हा मी 3 उभे लाईन्स मारून कट करून घेतलेले। आता इथे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने मी कट केलेले आहे। बटाट्याच्या आपण जे काचऱ्या करतो ना असे दुधीचे आपण काचऱ्या करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे पीसेसमध्ये, एकदम पातळ नाही करायचे, थोडेसे हलकेसे जाडसर तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसते ना त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। खूप टेस्टी लागते भाजी। या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। दुधी बघून जे नाक मुरडणारी लोक असतात ना ती सुद्धा आवडीने ही भाजी खाणार आहेत, बोटं चाटून चाटून खाणार आहे, गॅरंटी देते तुम्हाला। आता हे आपण पूर्ण दुधी आहे ना असे कट करून घेऊयात। एका पातेलीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण जे कट करून घेतलेली दुधी आहे ते टाकून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली दुधी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। भाजीसाठी ना इथे मी काही पेस्ट करण्यासाठी साहित्य घेतलेले, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। मी प्रॉपर डिटेल दाखवलेली नाही आहे, कारण मी सकाळच्या डब्यासाठी भाजी बनवते। थोडीशी घाई होती म्हणून मी डायरेक्ट घेऊनच तुम्हाला फक्त मेन्शन केले की काय आहे त्याच्यामध्ये। त्याची पेस्ट आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। आता एक गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला लसूण टाकते आणि एक कांदा। आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। एक 2 मिनिटं परतून झाले की त्याच्यामध्ये लगेचच आपण टोमॅटो टाकूया आणि त्याच्यावरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून टोमॅटो आणि कांदा पटकन परतला जाईल। आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला कांदा परतून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटात लगेच आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे। बघा किती मस्त असं सॉफ्ट झालं। आता ह्याच्यामध्ये ना आपण मसाले टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते, गोडा मसाला आणि घरगुती आगरी मसाला टाकून घेते मी। 2 चमचा इथे मी मसाला टाकलेला आहे। बेसिक मसाल्यांमध्ये आपण करणार आहोत, काही वेगळं टाकायची गरज नाही आहे। मसाला तेलांमध्ये चांगलं परतून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये ना आपण चणा डाळ जी धुवून घेतलेली आहे आणि रात्रभर आपण भिजत ठेवलेली आहे ती चणा डाळ टाकून त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅस बारीक करायची आणि परतायचे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि असंच 2 मिनिटं सोडून द्यायची। 2 मिनिटं झालेली आहेत। ह्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेले आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तर हे टाकून ह्याच्यामध्ये परतायचं आहे। मिक्स करून झालं की आपण दुधी बारीक कट करून घेतलेली आहे ती दुधी टाकून घ्यायची आहे।
खूप टेस्टी लागते भाजी. सगळ्यांना, मुलांना सुद्धा आवडणार आहे आणि घरातल्या मोठ्यांना सुद्धा आवडणार आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की दुधी आवडत नाही आहे, दुधी खायला छान लागत नाही आहे, पण अशा पद्धतीने करून बघा, खूप त्यांना आवडेल भाजी. आणि तुम्ही मुलांना किंवा तुमच्या घरातल्या मिस्टरांना किंवा कोणी ऑफिसला जात असेल त्यांना तुम्ही डब्याला देऊ शकता आणि सगळे आवडीने खातील अशी छान भाजी होते. खोबरं वगैरे याचं वाटण करायची काहीच गरज नाही आहे. आलं लसणाची पेस्ट लावूनच खूप छान भाजी होते. इथे बघा आपण पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आता लगेच ह्याच्यामध्ये ना पाणी नाही टाकायचे. 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि मसाले ना मुरून द्यायचे त्याच्यामध्ये. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून 2 मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं. झाकण काढून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकणार नाही आहे कारण ही भाजी मी सुकी करणार आहे. दुधीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायची गरज नाही आहे. थोड्याच पाण्यामध्ये ती पटकन शिजली जाते. आणि चणा डाळ आहे ना, आपण रात्रभर भिजत ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तिलाही शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे, पटकन शिजते. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, पण झाकण ठेवण्याआधी मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर काय होतात, भाज्या पटकन शिजल्या जातात. आणि मिक्स करूया. आणि झाकण ठेवून आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये भाजी आपल्याला हलवत राहायची आहे. मस्त भाजीला उकळ आलेला आहे. पुन्हा एकदा वरती खालती करून आपण मिक्स करूया आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. किती छान तरी आलेली आहे, बघू शकताय तुम्ही. भाजीसुद्धा मस्त झालेली आहे, मस्त असं खमंग सुटलेलं आहे. पाणी बघा, आपण जेवढं टाकलेलं ना तेवढाच पाण्यामध्ये भाजी शिजलेली आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. आता जे पाणी आहे ना ते सुद्धा आपल्याला कमी करायचे, आटून घ्यायचे. आता इथं आपण बघूया, डाळसुद्धा मस्त शिजले. आता ह्या स्टेजला ना आपण एकदा मीठ बघूयात, मीठ कमी जास्त आहे की नाही, त्यानुसार आपण ते टाकूया त्याच्यामध्ये. परफेक्ट झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर सारा कोथिंबीर टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे. आणि झाकण न ठेवता आता ना भाजीला आपण उकळ काढून घ्यायचे. ह्याच्यामध्ये ते पाण्याचं प्रमाण जे जास्त आहे ना ते थोडं आपल्याला आटून घ्यायचं आहे. टेस्टी आणि चविष्ट अशी आपली दुधीची भाजी झालेली आहे. मस्त डाळ टाकून आपण चमचमीत भाजी तयार केलेली आहे. कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.